जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमत दासबोध दशक 5वा मंत्राचा समास 8वा मुमुक्ष लक्षण नाम श्रीराम समर्थ। संसार मदाचे निगुणे नानाहिने कुलक्षणे जयाचे मुखावलोकने दोषची लागे। ऐसा प्राणी जो का बद्ध संसारी वर्तता अबद्ध तयास प्राप्त झाला खेद काळांतरी। संसार दुःखे दुःखवला त्रिविध तापे पोळला निरूपणे प्रस्तावला अंतर्यामी। जाला प्रपंची उदास मने घेतला विषय त्रास मने आता पुरेसोस संसारीचा। प्रपंच जाईल सकळ येथील श्रम तो निर्फळ आता काही आपुला काळ सार्थक करू। ऐसी बुद्धी प्रस्तावली पोटी अवस्था लागली म्हणे माझी वयसा गेली व्यर्थची आवघी। पूर्वी नाना दोष केले ते अवघेची आठवले पुढे येऊन उभे ठेले अंतर्यामी। आठवे एमाची यातना तेने भयेची वाटे मना नाही पापासी गणना म्हणोनिया। नाही पुण्याचा विचार झाले पापाचे डोंगर आता दुस्तर हा संसार कैसा तरो। आपले दोष आच्छादिले भल्यांस गुण दोष लाविले देवाम्या व्यर्थच निंदिले संत साधू सज्जन। निंदे ऐसे नाही दोष ते मज घडले की विशेष माझे अवगुणी आकाश बुडो पाहे। नाही ओळखिले संत नाही अर्चिला भगवंत नाही अतीत अभ्यागत संतुष्ट केले। पूर्व पाप ओढवले मज काहीच नाही घडले मन अव्हाटी पडिले सर्व काळ। नाही कष्टविले शरीर नाही केला परोपकार नाही रक्षिला आचार काम मध्ये। भक्ती माता हे बुडविली शांती विश्रांती मोडली मूर्खपणे म्यावी घडिली सद्बुद्धी सद्वासना। आता कैसे घडे सार्थक दोष केले निरार्थक पाहो जाता विवेक उरला नाही। कोण उपाय करावा कैसा परलोक पावावा कोण्या गुणे देवाधिदेवा पावी जेल। नाही सद्भाव उपजला अवघा लौकिक संपादिला दंभवर पंगे केला खटाटोप कर्माचा। कीर्तन केले पोटासाठी देव मांडिले हाटवटी आहा देवा बुद्धी खोटी माझी मीच जाणे। पोटी धरुनी अभिमान शब्दी बोले निराभिमान अंतरे वांछुनिया धन ध्यानस्थ झालो। वित्पत्तीने लोक भोंदिले पोटासाठी संत निंदिले माझे पोटी दोष भरले नाना प्रकारींचे। सत्यतेंची उच्छेदिले मिथ्यतेंची प्रतिपादले ऐसे नाना कर्म केले उदरंभा कारणे। ऐसा पोटी प्रस्तावला निरूपणे पालटला तोची मुमुक्ष बोलिला ग्रंथांतरी। पुण्यमार्ग पोटी धरी सत्संगाची वांछा करी विरक्त झाला संसारी या नाव मुमुक्ष। गेले राजे चक्रवर्ती माझे वैभव ते किती म्हणे धरू सत्संगती या नाव मुमुक्ष। आपुले अवगुण देखे विरक्ती बळे ओळखे आपणासी निंदी दुःखे या नाव मुमुक्ष। म्हणे मी काय अनोपकारी म्हणे मी काय दंभधारी म्हणे मी काय अनाचारी या नाव मुमुक्ष। म्हणे मी पतित चांडाळ म्हणे मी दुराचारी खळ म्हणे मी पापी केवळ या नाव मुमुक्ष। म्हणे मी अभक्त दुर्जन म्हणे मी हीनाहुनी हीन म्हणे मी जन्मलो पाषाण या नाव मुमुक्ष। म्हणे मी दुराभिमानी म्हणे मी तपिणजनी म्हणे मी नाना व्यसनी या नाव मुमुक्ष।
म्हणे मी आळसी अंग चोर, म्हणे मी कपटी कातर, म्हणे मी मूर्ख विचार या नाव मुमुक्ष, म्हणे मी निकामी वाचाळ, म्हणे मी पाषांडी तोंडाळ, म्हणे मी कुबुद्धी कुटीळ या नाव मुमुक्ष, म्हणे मी काहींच नेणे, म्हणे मी सकळाहुनी उणे, आपली वर्णी कुलक्षणे या नाव मुमुक्ष, म्हणे मी अनाधिकारी, म्हणे मी कुचिळ अघोरी, म्हणे मी नीच नाना परी या नाव मुमुक्ष, म्हणे मी काय आपस्वार्थी, म्हणे मी काय अनर्थी, म्हणे मी नव्हे परमार्थी या नाव मुमुक्ष, म्हणे मी अवगुणाची राशी, म्हणे मी व्यर्थ आलो जन्मासी, म्हणे मी भार झालो भूमीसी या नाव मुमुक्ष, आपणास निंदी सावकास, पोटी संसाराचा त्रास, धरी सत्संगाचा हव्यास या नाव मुमुक्ष, नाना तीर्थे धुंडाळिली, शमदमादी साधने केली, नाना ग्रंथांतरे पाहिली शोधून या, तेने नव्हे समाधान, वाटे अवघाच अनुमान, म्हणे रिघो संतास शरण या नाव मुमुक्ष, देहाभिमान कुळाभिमान, द्रव्याभिमान नानाभिमान, सांडुनी संत चरणी अनन्य या नाव मुमुक्ष, अहंता सांडुनी दुरी, आपणास निंदी नाना परी, मोक्षाची अपेक्षा करी या नाव मुमुक्ष, ज्याचे थोरपण लाजे, जो परमार्था कारणे जिजे, संतापायी विश्वास उपजे या नाव मुमुक्ष, स्वार्थ सांडून प्रपंचाचा, हव्यास धरला परमार्थाचा, अंकित होईन सज्जनाचा म्हणे तो मुमुक्ष, ऐसा मुमुक्ष जाणीजे, संकेत चिन्हे ओळखीजे, पुढे श्रोती अवधान दीजे, साधक लक्षणी इति श्री दासबोधे, गुरु शिष्य संवादे, मुमुक्ष लक्षण नाम समास 8। जय जय रघुवीर समर्थ। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 जय जय रघुवीर समर्थ।